4 दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्टेटमेंट प्रचंड चर्चेत आलं। ते या आशयाचं होतं की आम्ही नवनीत राणा यांना लोकसभेचं तिकीट देऊ, पण आधी त्यांना भाजपमध्ये यावं लागेल। आता याच अनुषंगानं अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा या भाजपमध्ये प्रवेश घेऊ शकतील का, की त्या पहिल्यापासूनच भाजपच्याच आहेत? त्यांची अमरावती ताकद नेमकी किती आहे? त्या तिथून पुढची निवडणूक जिंकू शकतील का? चला सगळ्यात सविस्तरपणे समजावून घेऊयात। नमस्कार, मी सचिन आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। 2014 साली अमरावती मतदारसंघातून शिवसेनेचे आनंदराव अडसूळ निवडून आले होते, पण 2019च्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांचा अवघ्या 36,951 मतांनी पराभव केला होता। पण या पराभवात दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या। एक म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीने या ठिकाणी नवनीत राणा यांना पाठिंबा दिला होता, तर दुसरं कारण म्हणजे इथे नंबर 3 वर राहिलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या गुणवंत देवपारे यांना त्या निवडणुकीत 65,135 मतं पडली होती। आता हे वोट डिव्हिजन झालं नसतं तर कदाचित निवडणुकीचा निकाल वेगळा ठरला असता। विशेष म्हणजे 2014 मध्ये या सेम लढतीत रिपाईच्या राजेंद्र गवई यांच्या वोट डिव्हिजनमुळे आनंदराव अडसूळ निवडून आले होते, पण शरद पवार यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी 2019ला माघार घेत नवनीत राणांना ताकद पुरवली। पण आता यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी रिपाई हा फॅक्टर नवनीत राणांच्या अगेन्स्ट उभा असेल। असो, पण एकंदरीत नवनीत राणा यांनी जरी 2019ची निवडणूक राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर जिंकली असली तरी त्यानंतर भाजपच्या दिशेने झुकल्या। दिल्लीत भाजप पक्षश्रेष्ठींना आवडेल अशा अनेक भूमिका त्यांनी घेतल्याचं वेळोवेळी बघायला मिळालं। त्यानंतर मधल्या काळात त्यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली। अगदी त्यांनी हनुमान चालीसेवरून मातोश्रीवर जोरदार मोर्चा काढल्याचं उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं। काही विरोधकांनी तेव्हा नवनीत राणा यांचा हा मोर्चा भाजप स्पॉन्सर्ड होता असंही म्हणलं, पण त्याबद्दल फार तथ्य समोर आलं नाही। पण एकंदरीतच नवनीत राणा यांनी कायम आक्रमक भूमिका घेत राज्याच्या राजकारणात फ्रंटलाईन मिळवण्यासाठी प्रयत्न केले। बऱ्याच वेळा त्या पती रवी राणांसह हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या। आता 2019च्या आकडेवारीचा सारासार विचार करता नवनीत राणा यांचं त्या निकालातील लीड फार चांगलं नव्हतं। अर्थात वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी या दोन फॅक्टरमुळे नवनीत राणा यांनी तेव्हा विजय मिळवला होता हे अगदीच उघड आहे। पण यावेळेस जर वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी सोबत राहिली तर मग इथली गणितं बदलू शकतात। अर्थात इथली राष्ट्रवादीची भूमिका ही महत्त्वपूर्ण अशी ठरणार आहे। आणि आता भाजप सोबत अजितदादा गट असला तरी सुद्धा तो नवनीत राणा यांना पाठिंबा देईल का हे सांगता येणार नाही। आता ठाकरे गट इथून नवनीत राणांविरुद्ध निश्चितच फुल ताकद लावेल, पण त्यांचा उमेदवार कोण असणार हा मोठा प्रश्न आहे। अर्थात अमरावतीचं तिकीट काँग्रेसला मिळावं असा तिथं काँग्रेसचा सूर आहे। बळवंत वानखेडे हे काँग्रेसचे इथून इच्छुक उमेदवार आहेत। आता अमरावती हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानण्यात येतो। अगदी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील याही याच मतदारसंघातून कधी काळी उभ्या होत्या, पण एका बाजूला काँग्रेस राष्ट्रवादी आणि ठाकरे गटात इतर रस्सीखेच बघायला मिळू शकते, तर दुसरीकडे भाजपने आता नवनीत राणांना फ्रंटलाईन करत शिंदेंचा इथला पत्ता कट करण्याचा डाव आखलाय। पण यात आनंदराव अडसूळ आयत्या वेळी अपक्ष लढतील की ते अजून कुठला धक्कादायक पक्षप्रवेश करतील हे महत्त्वाचं ठरणार आहे। आता त्यांना कदाचित उद्या शरद पवार गटाचाही पाठिंबा मिळाला तर नवल वाटायला नको, पण जर वंचित पुन्हा वेगळी लढली, बीआरएस किंवा प्रहार नाही या निवडणुकीत स्वतंत्रपणे भूमिका घेतली तर मग संभाव्य वोट डिव्हिजन मध्ये नवनीत राणा यांना मोठा फायदा होईल असंही काही राजकीय जाणकारांना वाटतंय। असो, आता आपण या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांचं नीट डिसेक्शन करूयात। तर बघा, अमरावतीत एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। बडनेरा, दर्यापूर, अचलपूर, तिवसा, मेळघाट आणि अमरावती। आता बडनेरातून नवनीत यांचे पती रवी राणा हे अपक्ष आमदार आहेत। अमरावतीतून काँग्रेसच्या सुलभा खोडके या आमदार आहेत। तिवसा मतदारसंघातून काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, दर्यापूरमधून काँग्रेसचे बळवंत वानखेडे, मेळघाटमधून प्रहार जनशक्ती पक्षाचे राजकुमार पटेल, तर अचलपूरमधून प्रहार जनशक्ती पक्षाचेच बच्चू कडू हे आमदार आहेत। एकूणच या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे 3 आमदार, प्रहारचे 2 आमदार तर 1 अपक्ष आमदार आहे। आता काँग्रेसचे हे 3 आमदार निश्चित महाविकास आघाडी सोबत राहतील। शिवाय रवी राणा वर्सेस बच्चू कडू या तिथल्या तीव्र संघर्षामुळे प्रहारही कदाचित मवियासोबत जाऊ शकतो किंवा मग स्वतःचा उमेदवार उभा करू शकतो। तसं नुकतंच एक स्टेटमेंट बच्चू कडू यांनी मीडियासमोर केलंय। अर्थात आमदार रवी राणा हे नवनीत राणा यांच्या सोबत राहतील, पण एकंदरीतच नवनीत राणांच्या गेल्या काही काळातील वाढत्या उपद्रव मूल्यामुळे आताचे 6 पैकी 5 सिटिंग मेंबर त्यांना साथ देतील की नाही हा मोठा प्रश्न आहे। अशा वेळी त्यांना प्रत्येक मतदारसंघातील विरोधकांची मोठ बांधणं आवश्यक असणार आहे।
तसेच जर त्यांनी राष्ट्रवादी आणि वंचित फॅक्टर गमावला तर मग त्यांचं भाजपमध्ये जाणंच राजकीय दृष्ट्या फायद्याचं ठरणार आहे. कारण भाजपचा हिंदुत्वाचा मुद्दा, अजितदादा शिंदे गटाची साथ या गोष्टी नवनीत राणांना कमवाव्या लागतील. अर्थात अमरावतीत किंवा एकूण महाराष्ट्रात आक्रमक हिंदुत्वाच्या मुद्द्याला ग्रॅब करण्यासाठी नवनीत राणा यांनी मागे फार जोरकसपणे प्रयत्न केले होते. मातोश्रीवरील आंदोलनात तर त्यांना या प्रकरणी एकदा जेलही झाली होती. असो, पण आता जरा आपण इन डिटेलमध्ये जाण्यासाठी अमरावतीतील विधानसभा मतदारसंघांचा जरा अभ्यास करू. सुरुवात बडनेरापासूनच करू. तर बघा, नवनीत यांचे पती रवी राणा हे इथले आमदार आहेत. त्यांनी 2019ला क्लोज फाईटमध्ये शिवसेनेच्या प्रीती बंड यांचा अवघ्या 15,541 मतांनी पराभव केला. आता राणा यांनी जर ही फाईट क्लोज जिंकली असली तरीही ते गेल्या 3 टर्म झालं इथून आमदार आहेत. त्यामुळे त्यांची इथं गाव पातळीवर ताकद आहे. अर्थात ही ताकद ते नवनीत यांच्या पाठीमागे उभी करतील. आता या मतदारसंघात निश्चित रवी राणा उजवे तसेच त्यांची पत्नी उमेदवार असल्याने ते पूर्ण ताकद लावतील. पण आनंदराव अडसूळ आणि माजी दिवंगत आमदार संजय बंड यांच्या कार्यकर्त्यांची ताकदही इथं नाकारून चालणार नाही. अमरावती मतदारसंघाचा विचार करता काँग्रेसच्या सुलभा खोडके इथून आमदार आहेत. 2019ला त्यांनी भाजपच्या डॉक्टर सुनील देशमुख यांचा 18,268 मतांनी पराभव केला होता. आता सुलभा खोडके महाविकास आघाडीसोबत राहतील. इथं भाजपमधून उभ्या राहिलेल्या सुनील देशमुखांची ताकदही दिसून येते. पण अर्थात सुनील देशमुख यांनी मागे काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे ही गोष्ट नवनीत राणांसाठी जमेची नाही. अशा वेळी त्यांना भाजपसोबतची वेगळी गोळाबेरीज इथून करावी लागणार आहे. तिवसा मतदारसंघात काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आमदार आहेत. त्या माजी मंत्री आणि काँग्रेसच्या राज्यातील एक प्रमुख नेते आहेत. त्यांनी 2019ला शिवसेनेच्या राजेश वानखेडे यांचा 10,361 मतांनी पराभव केला होता. आता त्या नवनीत राणांविरुद्ध तिवसाच नाही तर संपूर्ण अमरावतीतून फ्रंट उघडू शकतात. आता इथं अजून एक गोष्ट म्हणजे 2019ला इथं काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी लढाई झाली होती. पण आता काँग्रेस आणि ठाकरे गट एकत्र आहे. तेव्हा ही फ्रंट महाविकास आघाडीच्या उमेदवारामागे ताकद लावेल. आता इथे शिंदे गट नवनीत राणांमागे जाऊ शकतो. पण इथे एक महत्त्वाची नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ठाकरे असो की शिंदे गट शिवसैनिक खासदारकीला वेगळी भूमिका घेत अडसुळांच्या मागे उभे राहू शकतील का, हा प्रश्नही आहे. अर्थात इथूनही अडसुळांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. दर्यापूर मतदारसंघातूनही काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी भाजपच्या रमेश बुंदिले यांचा 30,519 मतांनी पराभव केला होता. बळवंत वानखेडे हे महाविकास आघाडीसोबत असतील किंवा तेच काँग्रेसचे पुढचे खासदारकीचे उमेदवार असू शकतील अशी एक चर्चा आहे. पण एकूणच दर्यापूरमधून बळवंत वानखेडे मजबूत असले तरी भाजपनं गेल्या 5 वर्षात या मतदारसंघात काही वेगळी जुळवाजुळव केली का याची लिटमस टेस्ट असणार आहे. अचलपूरमधून बच्चू कडू हे प्रहार जनशक्तीचे ब्रँड नेते असले तरी 2019च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या अनिरुद्ध देशमुख यांचा अवघ्या 8,396 मतांनी पराभव केला होता. याचा अर्थ बच्चू कडू ताकदीचे नेते असले तरीही अनिरुद्ध देशमुख यांची इथली ताकद निश्चितच महत्त्वपूर्ण अशी आहे. आता शिंदे सरकार सोबत गेल्याने बच्चू कडू यांची ढासळलेली व्हॅल्यू बघता इथून बच्चू कडूंना तगडी फाईट असणार आहे. अशा वेळी ते राणांच्या विरुद्ध आधीचा वाद असल्याने त्यांची सहसोबत करणेही कठीण आहे. पण ते जर महाविकास आघाडी विशेषतः इथे ठाकरेंसोबत राहिले तर मग त्यांच्या प्रति परत सहानुभूती वाढू शकेल असं म्हणलं जात आहे. पण लोकसभेसाठी बच्चू कडू कदाचित प्रहारचा स्वतंत्र उमेदवार उभा करतील अशी एक चर्चा आहे. आता प्रहारचा राज्यातील विशेषतः अमरावतीतील प्रभाव बघता प्रहारचा उमेदवार विजयाच्या रेसमध्येही राहू शकतो. पण अर्थात जर तो 2 किंवा 3 नंबरला राहिला तर मग तो कोणाचा तोटा करू शकतो, भाजप की काँग्रेस ठाकरे गटाचा, हे इथं निर्णायकी असणार आहे. मेळघाट मतदारसंघातून प्रहारचे राजकुमार पटेल आमदार आहेत. भाजपच्या रमेश मावसकर आणि राष्ट्रवादीच्या केवलराम काले यांच्यातील वोट डिव्हिजनमुळे इथे मागे प्रहार 1 नंबरला राहिले. तरीही राजकुमार पटेल यांनी भाजपच्या रमेश मावसकर यांना 41,362चं मोठं लीड दिलं. इथे बच्चू कडू यांच्या प्रभावालाही लोकांनी मत दिलं. पण आता इथून प्रहारच्या भूमिकेवर सर्व काही अवलंबून असणार आहे. इथं भाजप आणि राष्ट्रवादी पूर्णपणे एकत्रित आली तर मग प्रहारचा खेळ बिघडू शकतो. असो, पण लोकसभेला जर प्रहार स्वतंत्र लढलं तर त्याला मेळघाट ताकद पुरवू शकतं. आता नवनीत यांची ताकद इथून कमी दिसते, पण भाजपच्या तिकिटावर त्या लढल्या तर खेळ बदलू शकतो. असो, तर आता एकूणच अमरावतीमधील नवनीत राणांच्या ताकदीचा तुम्हाला अंदाज आला असेल. पण रवी राणा, बच्चू कडू, यशोमती ठाकूर, आनंदराव अडसूळ, अनिल बोंडे हे इथून गेम पलटवणारे खेळाडू आहेत. या मतदारसंघात ठाकरे, शिंदे, पवार, फडणवीस, नाना पटोले, अजितदादा यांचाही इम्पॅक्ट दिसून येतो. फक्त राज्यसभेचे सध्याचे सदस्य असलेले अनिल बोंडे हे इथून खासदारकीसाठी नक्कीच इच्छुक असतील. अशा वेळी ते बावनकुळेंना होला हो म्हणत नवनीत राणांना पाठिंबा देतील का, हा मोठा प्रश्न आहे. पण आता शेवटी अमरावतीकर
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मत देतोय की मग जातीय निकषावर हे पाहणे इथं महत्त्वाचं असणार आहे. राणा बच्चू कडू फॅक्टर सोबतच ठाकरेंची सहानुभूती, BRS वंचितचा रोलही इथून येत्या काळात महत्त्वाचा ठरणार आहे. पण तुम्हाला काय वाटतंय? अमरावतीमधून पॉवरफुल नेमकं कोण आहे? तुमच्या लेखी नवनीत राणा या अमरावतीच्या पुढच्या खासदार होऊ शकतील का? तुमच्या मनातील अमरावतीच्या खासदाराचं नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.